नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर। प्रेम किती नाजूक असतं नाही का? हळुवार, निसट्ट आणि अनेकदा अनपेक्षित। एका कथेमध्ये जेव्हा प्रेम आणि धोका एकत्र येतात तेव्हा ते मनाला खोलवर घायाळ करतं। अशीच एक प्रेम कथा जे सोशल मीडियावर खूप गाजली ती होती राहुल गांधी आणि परिणिती शिंदे यांच्या लग्नाच्या चर्चेची। सोशल मीडियावर चर्चा रंगली की परिणिती शिंदे या राहुल गांधी यांच्या हृदयात एक खास स्थान मिळवून बसल्या होत्या। लोकांनी तर त्यांना महाराष्ट्राचा जावई म्हणून संबोधले। या चर्चा खरे की खोट्या हे मात्र परिणिती शिंदे यांनी कधीच स्पष्ट केलेले नाही। परिणिती एका मजबूत व्यक्तिमत्वाची स्त्री, परंतु तिचं मनही नाजूक होतं। तिचं हळवं मन राहुलच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित झालं। न कळत ती त्याच्या प्रेमात पडली। त्यांची राजकीय भेट, त्या भेटीमध्ये दिसणारी बॉडी लँग्वेज काहीतरी खास सांगत होती। दोघांमधलं नातं फक्त राजकीय नाही तर काहीतरी वेगळं होतं असं प्रत्येकाला वाटू लागलं। सगळेच म्हणत होते की हे नातं लवकरच एक नवीन वळण घेईल, सोन्याच्या बंधनात बांधलं जाईल। पण अचानक एक वादळ आलं। राहुल गांधीवर 2 मुलं असल्याचा आणि त्याचा पूर्वी लग्न झालेलं असल्याचा आरोप झाला आणि तेथूनच सुरू झाली एका दुःखद प्रेम कथेची सुरुवात। परिणितीच्या वडिलांनी या अफवांचं खंडन केलं, मात्र त्या बातम्यांनी परिणितीच्या हृदयाला गहन वेदना दिल्या। जर खरंच राहुलला लग्न करायचं होतं तर त्यानं तिला का सांगितलं नाही? का खेळ केला तिच्या नाजूक मनाशी? काय वाटलं असेल तिला? किती घाव बसला असेल तिच्या मनाला? एक स्त्री जेव्हा प्रेमात पडते तेव्हा ती संपूर्ण विश्वास ठेवते, पण जेव्हा त्या स्त्रीचा विश्वासघात होतो तेव्हा तिचं मन तुटून जातं। परिणिती आता समाजसेवा करत आहे, परंतु तिच्या मनातील वेदना फक्त तीच जाणते। समाजासाठी हसत खेळत काम करत असली तरी मनाच्या खोल कप्प्यात लपलेल्या जखमा फक्त तिलाच माहीत आहेत। कधी जीवन आपल्याला असं वळण देतं ज्यात प्रेम आणि धोका एकत्र येतात आणि तेव्हा समजतं की प्रेम फक्त आनंद नाही तर त्यात दुःखही लपलेलं आहे। धन्यवाद मित्रांनो।